धर्मशास्त्रात सांगितले आहे म्हणून दशक्रियेमध्ये भाताची पिंडे बनवली जातात. पण भाताची पिंडेच का बनवतात? जर मृत व्यक्तीचा आत्मा कावळ्याच्या रूपात येतो व तो पिंडाला शिवल्यावर आत्म्याला मुक्ती मिळते, तर मग त्या कावळ्याची पूजा का करत नाही? जो कावळा पिंडाच्या बाजूला पडलेला मृत उंदीर भक्षण करीत असतो, तोच कावळा पिंडाला शिवतो. म्हणजे जी मृत व्यक्ती जिवंत असताना पूर्ण आयुष्य शाकाहारी असते, त्या व्यक्तीचा आत्मा कावळा बनून मृत उंदीर खातो. म्हणजे तो आत्मा मांसाहारी बनतो का? काही कारणास्तव कावळा आला नाही तर दर्भाचा कावळा बनवला जातो. मग त्या गवतामध्ये आत्मा येतो का? 1 वर्षांनी वर्षश्राद्ध केले जाते. परत श्राद्धाचे जेवण करून कावळ्याला दाखवले जाते व कावळा त्या जेवणाला शिवला की घरातील इतर लोकांनी जेवण सुरू करावे अशी प्रथा आहे. दशक्रिया विधीला कावळा पिंडाला शिवल्यावर त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळालेली असेल, तरीही तो आत्मा 1 वर्षांनी परत कावळा बनून येतो का? पितृपक्ष सुरू झाल्यावर मृत व्यक्ती ज्या तिथीला मरण पावलेली असते त्या तिथीला परत श्राद्धाचे जेवण करून कावळ्याला दिले जाते व कावळा शिवला की त्या मृत व्यक्तीचा आत्मा शांत होतो असे मानले जाते. म्हणजे पितृपक्षातही तो आत्मा अजून एक कावळ्यातच असतो का? दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध, पितृपक्षातील श्राद्ध ही सर्व कर्मकांडे करूनही आत्मे शांत का होत नाहीत? ती पितरे अतृप्त का राहिलेली असतात? जर माणसाचा मृत्यू झाल्यावर त्याचा आत्मा कावळा बनून येत असेल, तर त्या सृष्टीवर माणसांव्यतिरिक्त इतरही प्राणी आहेत. मग त्या प्राण्यांचे आत्मे कोणत्या रूपात येतात? भारताबाहेर जिथे कावळा हा पक्षी अस्तित्वातच नाही, तिथे व्यक्ती मरण पावल्यावर त्याचा आत्मा कोणत्या पक्षीच्या रूपात येतो? जर माणसाच्या आत्म्यांना आपल्या वंशजांकडून काही अपेक्षा असतील, तर त्या अपेक्षांमध्ये पिंडदान व ब्राह्मण भोजनच का? आपल्या पूर्वजांसाठी वाढण्यात आलेले अन्न त्या आत्म्यांना मिळेल काय? आयुष्यभर अनितीने वागणाऱ्या माणसांचेही श्राद्ध केल्याने सर्व पाप नष्ट होऊ शकते का? केवळ पितरांचे श्राद्ध केल्याने कपोलकल्पित स्वर्ग प्राप्त होऊ शकतो का? त्याचप्रमाणे स्वर्गप्राप्ती झालेल्या व्यक्तीचा आत्मा पितृपक्षात कावळा बनून येऊ शकतो का? आत्म्याच्या गरजा काय असतात व त्या गरजा ह्या श्राद्ध केल्याने पूर्ण होऊ शकतात का? दशक्रिया विधी व श्राद्ध ही दोन्ही कार्ये आपण पाहिली तर आपल्या लक्षात येते की या दोन्ही कार्यांमध्ये माणसाच्या आत्म्याला केंद्रस्थानी ठेवले आहे व देवभोळ्या लोकांच्या मनामध्ये ही कार्य न केल्यास आत्मा काही अहित करेल अशी आत्म्याची भीती अशा प्रकारे बिंबवली गेली आहे की लोक त्या रूढी परंपरेची कोणतीही तपासणी न करता त्याचे पालन करत आहेत.